नमस्कार मित्रांनो. तर प्रथमतः आपल्या सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या आपल्या घरी मला माहिती का दिवाळीची लगबग असेल आणि त्यामुळे जरा थोडंसं माझ्याकडनंही व्हिडिओ जरा थोडे कमी येतात. पण ठीक आहे, आता थोडं सण वगैरे चालू असल्यामुळे आपल्याला सगळ्यांच्याच घरी पाहुणे रावळे वगैरे आले असतात. आणि त्यामुळे वेळ मिळत नाही. पण एकंदरीतच आपल्या सर्वांना ही दिवाळी सुखाची समाधानाची गेलेली असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि आज करूया आपल्या ह्या महत्वाच्या विषयाला सुरुवात. आज होता मार्केटचा 2 दिवसाच्या क्लोजिंग नंतरचा दिवस. आज मार्केटने 26,000च्या वरती गेलं, पण जी क्लोजिंग आहे ती क्लोजिंग 26च्या वरती मार्केट करू शकलं नाही. तर नेमकी काय झालेलं आहे आणि आपल्याला कशा प्रकारे पर ट्रेड घ्यायचा हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्याकरता आपण आपल्या ह्या चॅनलला पहिल्यांदा जर आपण पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. आणि त्यामध्ये आपला पेड ग्रुप आहे, पब्लिक ग्रुप आहे, दोघांच्या लिंक खाली दिलेली आहे. आणि मग आता करूया या आपल्या महत्वाच्या विषयाला सुरुवात. तर आज पहिल्यांदा बघूया का आपल्या मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी काय काय केलेलं आहे. तर आता एक लक्षात घ्या, आपण जसंही साधारणतः 26,000च्या जवळ जातोय तसं जे आपल्या मार्केटमध्ये जे काय विदेशी गुंतवणूकदार आहेत ते थोडेसे आपण बघतोय का कॅशमध्ये सेलिंग करतायत. कॅशमध्ये 1165 कोटी रुपयाची आज आपल्याकडे विदेशी गुंतवणूकदारांनी सेलिंग केली आहे. आपले जे काय म्हणतो संस्थात्मक गुंतवणूकदार आहे त्यांनी 3,893 करोड रुपयाची खरेदी केली. त्यानंतर इथे आपण बघितलं तर आज इंडेक्स फ्युचरमध्ये 4,652 करोड रुपयाची विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी केली. पण तरी पण मार्केटमध्ये आपण बघतोय का एक आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला भेटली. आज 3,334 करोड रुपयाचे निफ्टी 50चे इंडेक्स खरेदी केलेत आणि बँक निफ्टीचे 1,230 करोड रुपयाचे इंडेक्स खरेदी केलेत. आणि त्यानंतर आपण बघतोय का हे 8,139 करोड रुपयाचे स्टॉक फ्युचर जे आहेत ते त्या ठिकाणी ह्या विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी केलेले आहे. तेव्हा मग आता एकंदरीतच आपण बघतोय का थोडं कॅश मधला जर आकडा जर सोडला तर साधारणतः 8 आणि 4 12,700 मधून हे साधारणतः 1,100 गेले. म्हणजे जवळजवळ तरी ही जवळजवळ 11,500 करोड रुपयाच्या आसपासची खरेदी आपल्या मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली आहे. आणि ही गेल्या काही दिवसातली खूप मोठी खरेदी आहे. पण आता प्रॉब्लेम कुठं आहे? प्रॉब्लेम आपल्याला जाणून घेण्याकरता पहिल्यांदा आपण आपल्या इंडेक्सवरती येऊया. इंडेक्सवरती जर बघितलं आपण तर या ठिकाणी आपल्याला थोडासा गेन बघायला भेटतो. कारण निफ्टीचा टॉप जर बघितला तर माझ्या माहितीप्रमाणे 26,100च्या आसपास टॉप होता. तिथून 200 पॉईंट आपल्याला फॉल बघायला भेटलेला आहे. बघा इथे तुम्ही बघू शकताय. तर टॉप आजचा जर बघितला तर हा वन डेचा चार्ट आपण या ठिकाणी लावूया. ठीक आहे, हा वन डेचा चार्ट जर आपण या ठिकाणी लावला तर वन डेच्या चार्ट मध्ये आपण बघतो का 26,100च्या आसपासचा टॉप होता. तिथून 200 पॉईंट आपल्याला फॉल बघायला भेटला. मग आपल्याला थोडंसं बघायचं का ऑप्शन डाटा जो आहे तो ऑप्शन डाटा आपल्यासाठी काय पुढे घेऊन आलेला आहे. तर हा जो ऑप्शन डाटा आहे तो डाटा आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि या ऑप्शन डाट्यावरती जर आपण या ठिकाणी ऑब्झर्व जर केलं तर आपल्याला काय बघायला भेटतंय ते एकदा आपण जाणून घेऊया. तर इथे आपल्याला एक मोठा जो आहे डाव झालेला दिसतोय बघा. इथे या ठिकाणी 26,000च्या कॉलवरती 2,02,000 कॉल शॉर्ट आहेत 26,000चे. नवीन आज ऍडिशन झालेला आहे 10,80,000. पण फूट मध्ये त्या ठिकाणी आपण बघतोय का जवळजवळ 1.5 करोड, सॉरी आता इकडे किती 2 करोड आहे, इकडे 1.5 करोड आहे. पण फूट मध्ये आज जवळजवळ 47 लाखाचं नवीन ऍडिशन झालेलं आहे. म्हणजेच 26,000चा फूट शॉर्ट करणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे. ओके. आणि आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे का या ठिकाणी 26,000 आणि 100 वरती काय कंडिशन आहे. तर 26,100 वरती आपण बघतोय का त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शॉर्ट्स क्रिएट झालेले आहेत. त्या ठिकाणी 26,100च्या कॉलवरती 1,23,00,000च्या आसपास शॉर्ट आहेत. आणि जर पुटचा विचार केला तर त्या ठिकाणी 41,38,275 फूट शॉर्ट आहेत. म्हणजे त्या ठिकाणी कमी आहेत. म्हणजेच जो आपल्यासाठी हा 26,000 आणि 100 हा एक आपल्यासाठी रेजिस्टंट असणार आहे. जो काही रेजिस्टंट आपल्यासाठी असणार आहे 26,100 हा आपल्यासाठी मोठा रेजिस्टंट असणार आहे 26,100चा. तेव्हा आपण इथं जरा ही पण गोष्ट लक्षात ठेवायची का 26,100 हा आपल्यासाठी रेजिस्टंट आहे. ओके. आणि मग आता आपल्याला थोडस जायचं आहे पुढे. ओके, आता थोडा आपण 26,200चा थोडा विचार करूया. आणि जो 26,200चा जर विचार केला तर 26,200 क्रॉस करणं सध्या तरी अवघड दिसतंय. कारण 1,39,00,000चा त्या ठिकाणी वाय आहे. कॉल मध्ये फूट मध्ये फक्त 26 लाखाचाच वाय आहे. नवीन आज ऍडिशन 57 लाख ऍड झालेला आहे. म्हणजेच आपल्यासाठी 26,000
26,100 आणि 26,200 हे आपल्यासाठी रेजिस्टंट असणार आहे. पण का जर क्रॉस झाले तर मग एक आपल्याला चांगल्या प्रकारे रॅली सुद्धा मार्केटमध्ये बघायला भेटू शकते. ओके. आणि त्यानंतर आता आपण जरा जाऊया आपल्या निफ्टीच्या चार्ट वरती. ठीक आहे. हा जो निफ्टीचा चार्ट आहे, हा निफ्टीचा चार्ट आपण बघूया काय सांगतोय आपल्याला निफ्टीचा चार्ट. हा निफ्टी 50चा जो इंडेक्स आहे तो मी आपल्या समोर लावलेला आहे. आणि आता ह्या इंडेक्स वरती जर आपण बघितलं तर इथे आपण या ठिकाणी एकदा बघू शकतो काय काय दिसतंय आपल्याला आजचा दिवसभरातलं सगळ्या गोष्टी बघा. आता इथे आपण बघतोय का आपण साधारणतः दिवसभर जे आहे इथे हे कन्सोलिडेशन झोन आहे बघा. हा जो कन्सोलिडेशन झोन आहे दिवसभर आपण एका नॅरो रेंज मध्ये होतो. दिवसभर कन्सोलिडेशनच्या फेज मध्ये आपण होतो आणि एक आपल्याला शेवटी एक फॉल आला. पण हे कन्सोलिडेशन होतं. या कन्सोलिडेशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रीमियम डिके झाला. कॉल्स असतील पुट्स असतील त्या सगळ्यांचा प्रीमियम डिके झाला आणि अशी खूप मोठी काय मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली नाही. कारण आपण बघतोय कन्सोलिडेशन म्हणजे हे साधारणतः 31 पॉईंटच्या आसपास निफ्टीमध्ये कंटिन्यू आपल्याला दिवसभरामध्ये ट्रेड होताना दिसला. पण मग आता थोडंसं आपण याला करूया का एक 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती घेऊया म्हणजे आपल्याला समजेल का काय काय आपल्याला करायचं आहे. तर पहिली गोष्ट आता आपल्यासाठी सपोर्ट कोणता आहे. सपोर्ट आपल्याला घ्यायचा आहे. सपोर्ट जर आपण बघितला तर तो सपोर्ट आपल्यासाठी आता दिसतोय तो 25,800चा हा आपल्यासाठी सपोर्ट. 25,800 जर तोडला तर मग परत थोडं आपल्याला मे बी 25,500 25,600 पर्यंत आपण खाली जाऊ शकतो. म्हणजे 25,800 हा आपल्यासाठी सपोर्ट आहे. आणि जे आपलं स्वप्न होतं का दिवाळीपर्यंत मी बोललो होतो का निफ्टी 26,000 26,200 पर्यंत जाईल आणि ते टार्गेट तर आपलं त्या ठिकाणी कंप्लीट झाले दिवाळीपर्यंत आणि आपल्या डिसेंबर पर्यंत 26,500चा व्ह्यू होता माझा. ठीक आहे बघू आता काय होतंय तो. पण आता जे काय आपलं जे आपलं जी अपेक्षा होती ती अपेक्षा तर 26,000ची पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला उद्या जर खरेदी करायचं असेल तर काय करायला पाहिजे आपण ते या ठिकाणी जाणून घेऊया. तर बघा उद्या खरेदी करण्यासाठी आपल्याला त्यापूर्वी बघायला पाहिजे का अमेरिकेच्या मार्केटमध्ये काय काय चालू आहे. नेमकी डोनाल्ड ट्रम्पच्या राज्यात काय चालू आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. डोनाल्ड ट्रम्पच्या राज्यामध्ये जर आपण इंडेक्स बघितले तर त्या ठिकाणी आपल्याला डाव जोन्स मध्ये एक फ्लॅट टू पॉझिटिव्हच्या आसपास कामकाज होताना दिसते. नॅसडॅक मध्ये थोडीशी अर्ध्या टक्क्याच्या आसपासची तेजी आहे. इथे या ठिकाणी तुम्ही बघितलं तर या ठिकाणी जो डाव जोन्स आहे 40 पॉईंटची तेजी आहे. नॅसडॅक मध्ये 128 पॉईंटची तेजी आहे. म्हणजे अशी एवढी मोठी काही तेजी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटत नाही. नॉर्मली अशी थोडीशी तेजी आहे. आणि कम्युनिटीमध्ये बघतोय का आपण जो सोन्यामध्ये आपल्याला गेल्या 2-3 दिवसापासून जो सेल ऑफ बघायला भेटला होता तो सेल ऑफ जरा थोडा कुठंतरी आपल्याला जमताना दिसतोय. सोन्यामध्ये आज जवळजवळ त्या ठिकाणी 2% आसपासची तेजी आहे. चांदीमध्ये 3% आसपासची तेजी आहे. पण चांदीमध्ये आपल्याला गेल्या 2-3 दिवसामध्ये 15% करेक्शन बघायला भेटलं. सोन्यामध्ये 10% आसपासचं करेक्शन बघायला भेटलेलं आहे. म्हणजे आपल्याला एक मोठा सेल ऑफ बघायला भेटला आणि त्यानंतर थोडीशी आता ही जी रिलीफ रॅली आहे आता ती आपण या ठिकाणी अनुभवतोय. बघा इथे जर आपण आज सोन्याचा जर आपण चार्ट जर बघितला तर एका आठवड्यामध्ये आपण बघतोय जे करेक्शन आपल्याला बघायला भेटलं का $4,400 पासून जो 4,000चा लो मारलेला होता काल मारला होता. म्हणजे 10%चं करेक्शन आपण त्या ठिकाणी अनुभवलं त्यातून थोडा बाउन्स बॅक आलेला आहे. म्हणजे जर आपण ग्लोबल माहोल जर बघितला तर ग्लोबल माहोल चांगला आहे. ग्लोबल माहोलमध्ये कुठल्याही प्रकारे काही निगेटिव्ह आपल्याला त्या ठिकाणी भेटत नाहीये. ओके. आणि त्यानंतर मग आता आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे आपल्या निफ्टीचा चार्ट. निफ्टीचा चार्ट आपण या ठिकाणी बघितला तर निफ्टी खरेदी करायचा असेल तर आपल्यासाठी एक बेस्ट चान्स आहे. तो जर बघितला आपण तो आहे 25,800च्या आसपास जर आला तर आपण त्या ठिकाणी त्याला बाय करू शकता. किंवा मग आपल्याला त्या ठिकाणी जर समजा 26,000च्या वरती जर गेला तर बाय करू शकता. 25,800 ते 25,900 सॉरी 25,900 आणि ते 26,000 हा जो झोन आहे तो झोन आपल्यासाठी टाइमपास झोन असणार आहे. आणि आपल्याला त्या झोन मध्ये आपल्याला काही भेटणार नाही. एवढं काही ट्रेड आहे त्या ठिकाणी भेटणार नाहीये. तेव्हा मग आपल्याला खरेदी करण्यासाठी तो एक आपल्याला जो झोन आहे तो झोन आपल्यासाठी महत्वाचा आहे. थोडस आपण या ठिकाणी जरा पिवट पॉईंटचा पण विचार करूया आणि तो जर केला तर आपल्याला काय बघायला भेटतं या ठिकाणी बघूया एकदा. पिवट पॉईंट आपण या ठिकाणी लावलेत आणि हे पिवट पॉईंट नुसार जर आपण बघितलं तर आपल्याला काय इथे बघायला भेटते ते जाणून घ्या. तर पिवट पॉईंट नुसार आपण बघतोय का या ठिकाणी जो आजचा आपल्याला पिवट पॉईंट होता तो होता हा 26,092. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते इथे इथे जी काही लाईन आहे ती लाईन बघा ही
26,092 हा आपल्यासाठी रेजिस्टन्सचा झोन होता आणि आपण बरोबर त्या ठिकाणीच मार्केट थांबलेलं आहे. 26,092च्याच ठिकाणी मार्केट थांबले आणि फॉल होता ना 26,015चा ही त्या ठिकाणी जो एक सपोर्ट होता, जो पहिला रेजिस्टन्स होता, तोही मार्केटनी काही असा ठेवला नाही, त्याची निर्वाह ठेवली नाहीये. आणि एक आपण बघतोय का साधारणतः 25,825 तो एक महत्वाचा सपोर्ट आहे आणि त्याच्या आसपास वरती मार्केट त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं थांबलंय. पण मग जर ह्या रेंजला आलं 25,825च्या रेंजला जर भेटला आपल्याला हा जो झोन आहे, इथे हा जो काय आपल्याला झोन दिसतो बघा, हा झोन, तर आपण त्या झोनला खरेदी करायचा प्रयत्न करू शकतो आणि तिथून मग आपल्याला जे टार्गेट भेटेल ते परत टार्गेट भेटेल आपल्याला 25,900 आणि त्यानंतर 26,100 पर्यंतचे टार्गेट आपल्याला त्या ठिकाणी भेटतील. आणि एखाद्याला शॉर्ट करायचा असेल तर त्या ठिकाणी 26,100च्या आसपास शॉर्ट करायचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण करू शकतो. ओके. तेव्हा अशा प्रकारे आपला हा जो आहे आपला निफ्टीचा सेटअप आहे. थोडा बँक निफ्टीचा आपण बघूया आपल्याला काय म्हणतोय बँक निफ्टीला एकदा. ठीक आहे. बँक निफ्टीचा सेटअप. तर बँक निफ्टीचं आपलं जे काय टार्गेट होतं ते टार्गेट तर पूर्ण झाले. जवळजवळ 58,500चं टार्गेट होतं, ते टार्गेट आपलं पूर्ण झालंय. आणि बँक निफ्टीचा आपण या ठिकाणी एक सपोर्ट होता महत्वाचा, तो या ठिकाणी जर बघितला तर पहिला जो काय आपला एक जो काल परवाचा जो काय आपला टॉप होता तो अराउंड 58,300चा, तोही आपण त्या ठिकाणी क्रॉस केला होता. 58,500 पर्यंत आपण गेलो होतो. आणि पण मग आता जर आपल्याला नवीन खरेदी करायची असेल तर मला असं वाटतंय का थोडस आपण थांबायला पाहिजे आणि ते थांबायला अराउंड 57,800च्या आसपास. तर हा आपल्यासाठी एक चांगला बायझोन असणार आहे. 57,800चा एक बेस्ट बायझोन असेल. आपण त्या अराउंड जर समजा थोडा खरेदी केला तर आपल्याला त्या ठिकाणी एक चांगला मौका जो आहे तो मौका आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. आणि त्यानंतर आता जर थोडस मी याला याला डिलीट करतो म्हणजे चार्ट आपल्याला मोठा होईल बघा. ठीक आहे. आता हा जो बाय झोन आपल्याला दिसतोय, हा बाय झोन आपल्याला अराउंड बघा इथल्या लेवलच्या आसपास 57,800. तर हा एक आपल्यासाठी एक असा चांगला बाय झोन असेल आणि तिथून परत आपण वरती जाऊ शकतो. 57,800 हा आपला चांगला बाय झोन आहे. तिथून आपण 58,200 आणि त्यानंतर 58,500च्या आसपास जाऊ शकतो. जर कोणाला शॉर्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी 58,500च्या आसपास शॉर्टचा चान्स त्या ठिकाणी घेऊ शकता. ओके. ठीक आहे. आज आपण आपल्या ज्या टेलिग्रामचा ग्रुप आहे, पेड ग्रुप आहे, त्यावरती आज आपण एक दिला होता स्टॉक आणि त्याचं नाव होतं HCL टेक. बघा हा HCL टेक जो आहे तो आपण बाय करण्यासाठी दिला होता आणि तो आपण अराउंड 1525च्या आसपास आपण आपला बाय होता सकाळी. पण जो दिला होता तो अराउंड आपल्या ह्या लेवलला बाय करण्यासाठी दिला होता. 1525 रुपयाच्या आसपास बाय दिला होता. कारण त्यांनी मी बघितलं का इथे हा जो झोन रेजिस्टन्सचा तोडला होता आणि त्यामुळे आपण तो या ठिकाणी इथे बाय दिला होता. आणि जे टार्गेट होतं आपलं त्या ठिकाणी 1550 1548 पर्यंत हा या ठिकाणी गेला, तिथपर्यंत गेला आणि तिथून आपल्याला त्या ठिकाणी परत फॉल होताना दिसला. म्हणजेच आपण जिथून सुरुवात केली होती परत तिथपर्यंत आला, पण आपलं जे पहिलं टार्गेट होतं ते त्यामध्ये आपलं यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर आपण एक दिला होता ऍक्सिस बँक. ऍक्सिस बँक जो आहे तो आपण बाय करण्यासाठी दिला होता. तो आपण 1264 आसपास दिली. 1275 आपलं पहिलं टार्गेट होतं. आता याचं जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण म्हणजे अराउंड हा 1264च्या 1260-64च्या आसपास बायला दिलता. 1275 टार्गेट आपलं पूर्ण झालं. त्यानंतर परत यांनी पण आपला पूर्णपणे गिवअप दिला आणि तिथून परत तो खाली आला. म्हणजे त्या ठिकाणी आपले दोन्ही टार्गेट पूर्ण झाले. निफ्टीचा कॉल आपण दिला होता अराउंड 90 रुपयाच्या आसपास, 90-95 रुपयाला आणि त्यांनी जो 113 रुपयाच्या आसपासचा टॉप मारला. आणि ज्यावेळेस आपण कॉल ऑप्शन मध्ये काम करू त्यावेळेस आपल्याला साधारणतः 10-15 पॉईंट 10 पॉईंटच्या आसपास पॉईंट जर भेटले तर त्या ठिकाणी त्यातून आपण प्रॉफिट बुकिंग करून बाहेर पडणं गरजेचं आहे. ते आपल्या दृष्टीने चांगलं आहे. ओके. आणि आता मग आता आपल्याला एक जो आपण आणखीन एक स्टॉक घेतलाय HCLचा, त्यामध्ये थोडस आपण 4,950च्या आसपास घेतला आणि घेतल्यापासून त्यामध्ये आपल्याला मोमेंटम काय असं काय बघायला भेटत नाही. आणि पण आता त्याने आज आपला जो एसएल होता तो एसएल पण वाजवलाय आणि इथे आपण कंटिन्यू बघतो का त्या याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी कंटिन्यू एक असा सेल झोन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतो आणि तिथे आपण हा 4,950च्या आसपास आपण याच्यामध्ये बाय केला होता आणि आपला एसएल होता 4,820च्या आसपासचा एसएल होता, तो त्याने त्या ठिकाणी आपला एसएल वाजवला आहे. ओके. तर या अशा पद्धतीनं आपण जे काय आज आपले सगळे ट्रेड झाले आणि त्याची चर्चा केली. निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय करायचंय ते आपण या ठिकाणी आपण जाणून घेतलं.
तेव्हा आता एकंदरीतच आपण आता या ठिकाणी थांबूया. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता आणि या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय. परत भेटूया नवीन विषयासह.